नमस्कार, मी राज वैशंपायन. माझा रागड लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. विधानसभा रणसंग्राम 2024 मध्ये आपण विविध नेत्यांचे आतापर्यंत इंटरव्ह्यू केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने 191 पेण मतदारसंघाची जी सीट आहे त्याच्यावर रविशेठ पाटील यांचा दणदणीत मतांनी विजय झालेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपविभाग प्रमुख दिनेशजी घाग यांच्यासोबत. दिनेशजी, आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये. नमस्कार. एकंदरीत आपण पाहिलं तर रविशेठ पाटील गेल्या वेळेस देखील आमदार होते आणि यावेळेस देखील त्यांचा मोठ्या फरकाने विजय झालेला आहे. नागोठणे विभागातून कशा पद्धतीमध्ये आपण त्यांना मताधिक्य मिळवून दिलेला आहे आणि प्रचाराची रणधुमाळीमध्ये नेमकी भूमिका आपली कशी होती, म्हणजे आपल्या एकंदरीत पक्षाची? रविशेठ पाटील यांचा विजय हा संपूर्ण महायुतीचा विजय आहे. हा विजय सर्व आमच्या महायुतीचे नेते मंडळींचा आहे. हा विजय सर्व प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे. त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींचा हा विजय आहे आणि खरोखर या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत घेऊन रविशेठ पाटील साहेब यांना नागोठणे विभागातून जवळजवळ 3000ची लीड दिलेली आहे. त्याचप्रमाणे नागोठा शहरामधून सुद्धा 300 मतांची त्या ठिकाणी आघाडी दिलेली आहे. चांगल्या प्रकारे काम महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आम्हाला आमचे नेते आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, त्याचप्रमाणे आमदार आदित्य तटकरे आणि युवकांचे प्रेरणास्थान माजी आमदार श्री अनिकेतभाई तटकरे यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की सर्वच कार्यकर्त्यांनी तटकरे साहेबांच्या वेळेला जे खासदारकीला काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम या वेळेला रविशेठ पाटलांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचं आहे आणि त्यांच्या सूचनेचं तंतोतंत पालन करून सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहामध्ये रात्रंदिवस मेहनत करून विजय संपादन केलेला आहे. दिनेशजी, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर 191 पेण मतदारसंघाचे जे विद्यमान आमदारकीला उभे होते रविशेठ पाटील यांचा विजय झालेला आहे आणि नागोठणे विभागातून मोठा मताधिक्य त्यांना मिळालेला आहे. या मताधिक्याबद्दल आपण काय सांगाल आणि मताधिक्यांच्या आकडेवारीचं आपण विश्लेषण या ठिकाणी करा, ही विनंती. नागोठणा शहर आणि विभाग पकडून मान्य श्री रविशेठ पाटील साहेब यांना जवळजवळ 3000चं मताधिक्य या विभागातून दिलेलं आहे. सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिक काम केल्यामुळं हा त्यांना एवढा मोठा मताधिक्य भेटलेला आहे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर खासदार साहेबांचा आदेश होता की आपण यावेळेस रविशेठांचं प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं तर युतीमध्ये आघाडीमध्ये बिघाडी झालेली होती, पण खऱ्या अर्थाने 191 मध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विशेषतः प्रामाणिकपणे काम केलं. खरंच आपण खासदार साहेबांचे शिलेदार आहात, कसं काय? आमचे नेते आदरणीय खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब, तसेच आमदार आदित्य तटकरे आणि युवकांचे प्रेरणास्थान माजी आमदार श्री अनिकेतभाई तटकरे यांनी स्वतः नागोठण्यामध्ये एक सभा घेऊन सर्वच कार्यकर्त्यांना रविशेठ पाटील साहेब यांचा प्रामाणिकपणे काम करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत झोकून देऊन जो तटकरे साहेबांच्या खासदारकीच्या वेळेला काम केलं त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन सर्वच राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीची नेक्स्ट जनरेशन म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. आपण देखील युवक आहात, युवकांच्या आपण अपेक्षा आहात. खासदार साहेबांच्या नंतर, तटकरे साहेबांच्या नंतर हा जो वारसा आहे तो अनिकेतभाई पुढे नेताना आपल्याला दिसत आहेत. योग्य वेळी अनिकेतभाईंना प्रमोट केलं आणि त्यांना आमदारकी मिळाली आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने पक्षाला एक मोठा आपण म्हणूया की बाबा विजयाच्या शिखरापर्यंत युवकांकडून नेलं जात आहे. म्हणजे अनिकेतभाईंची भूमिका ही ठोस आणि योग्य वेळी वापरण्यात आलेली आहे किंवा त्यांना योग्य वेळी प्रमोट करण्यात आलेलं. काय म्हणाले याबद्दल? अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि सतत मेहनत करणारे, युवकांचे प्रश्न असतील तर सातत्याने सोडवणारे, ज्येष्ठांचे प्रश्न असतील, सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणारे एक समग्र नेतृत्व हे आमदार अनिकेतभाई तटकरे आहेत. अनेक वेळा मी त्यांना पाहिलेलं आहे. महाडमध्ये जो पूर आला त्यावेळेला असेल किंवा चक्रीवादळ असेल, असे अनेक प्रसंग त्या जिल्ह्यावरती आले, तालुक्यावरती आले, त्यावेळेला झोकून देऊन आमदार अनिकेतभाई तटकरे असतील, आमदार आदित्य आहे, खासदार तटकरे साहेब, संपूर्ण तटकरे कुटुंब हे सतत जनतेच्या संपर्कात असतात. सतत समाजाची नाळ त्यांची जोडलेली आहे आणि सतत विकास कामे खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांच्याकडून होत आहेत. त्याचमुळे अनिकेतभाई तटकरे हे फक्त राजकारण नव्हे तर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या भावा तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये
आपल्या नागोंडा शहरामध्ये सुद्धा सातत्याने घेत असतात आणि सर्वच जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये ते आग्रही असतात. म्हणून आमच्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता नेहमीच त्यांना राबवित असतो. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर तटकरे कुटुंबीय राजकारणाविरोधी समाजकारणाकडे जास्त कल आहे असं आपलं म्हणणं आहे का? खऱ्या अर्थाने 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही जी संकल्पना आहे ती खरोखर तटकरे कुटुंबीय अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. तर आम्ही कधी गेलो कोणाचंही काम घेऊन, मग तो आपल्या पक्षाचा असो किंवा नसो, उलट ते कधी विचारतच नाही की हा कोणत्या पक्षाचा आहे. जो माणूस आपल्याकडे आलेला आहे त्याचं काम करून तो आपल्या इथून समाधानी होऊनच घरी जायला पाहिजे अशी त्यांची भूमिका असते आणि याचा अनुभव मला सुद्धा 2-3 वेळा आलेले आहेत. दिनेशजी, आपण पाहिलं तर राष्ट्रवादींच्या नेत्यांवरती ज्यावेळेस टीका होते तेव्हा आपल्या जिल्ह्यातला कुठलाच कार्यकर्ता किंवा नेत्याला समर्पक उत्तर देत नाही. आम्ही ते पत्रकार वारंवार बघतोय. तर असा कुठला नेता किंवा एखादा कार्यकर्ता पक्षाने प्रमोट करावा किंवा काय, असं याबद्दल काय वाटतं? खरं तर ह्या विषयावरती वरिष्ठ चर्चा करतील, कारण हा वरच्या लेवलचा विषय आहे. कुठली घटना घडली आपल्या नेत्याच्या संदर्भात असेल, कार्यकर्त्या संदर्भात असेल, तर पक्षाचा प्रवक्ता म्हणून जिल्हा अध्यक्ष असेल, तालुका यांनी बोलणं क्रमप्राप्त असतो आणि ते आमचे कार्यकर्ते नेहमी आग्रही असतात. त्याबद्दल कुठली माझ्या मनात शंका नाही. परंतु अशा कुठलीही घटना छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडली तरी प्रवक्ता म्हणून कार्यकर्त्यांनी पुढे येणं गरजेचं आहे. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत आपलं काय धोरण असेल? पुढे येणारे जे जिल्हा परिषद निवडणूक आहेत, पंचायत समिती आहेत किंवा ग्रामपंचायत असेल, तर आम्ही आमचे नेते तटकरे साहेब, अनिकेत भाई यांच्या मार्गदर्शनाखाली युतीमध्येच सर्व यापुढे होणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आम्ही सुद्धा. एकंदरीत मला दिनेशजी सांगा की रविशेठ पाटलांना एवढं मताधिक्य मिळण्यामागचं कारण काय? खरं तर या महायुतीच्या सरकारने सातत्याने गेली 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या योजना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या आहेत. त्यामध्ये आपला पेण 191 विधानसभा मतदारसंघ सुद्धा आलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अतिशय प्रभावीपणे राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी राबवल्यानंतर त्या योजनेचा सुद्धा लाभ थेट लाडक्या बहिणीला गेलेला आहे आणि त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा त्या मताधिक्यामध्ये झालेला आहे. त्याचप्रमाणे महिलांना अर्ध तिकीट एसटीचं असेल, वयस्वी योजना असेल, एक ना अनेक प्रकारच्या योजना ज्या पूर्वी कधी राबवल्या गेल्या नव्हत्या, थेट जनतेच्या संपर्कात नव्हत्या, त्या योजना अतिशय प्रभावीपणाने या मतदारसंघामध्ये राज्यामध्ये राबवल्यामुळे या युतीला आणि पेण मतदारसंघामध्ये रविशेठ पाटलांना मोठ्या प्रमाणे त्याचा फायदा झालेला आहे. त्याचबरोबर आमचे नेते खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील, आताचे खासदार श्रीयुत धैर्यशीलदादा पाटील असतील, आमच्या आमदार आदित्यताई आहेत, त्याचप्रमाणे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून सुद्धा आणि स्वतः रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा या पेण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणे विकास झालेला आहे. लोकांना विकास पाहिजे आणि म्हणूनच त्यांचा दणदणीत विजय झालेला आहे. तटकरे साहेबांना जो लीड होता त्याच्यापेक्षा जास्त लीड या मतदारसंघात भेटलेला आहे. आपण ज्या वॉर्डात राहता त्या वॉर्ड नंबर 4 बद्दल काय सांगा? तिथून किती आपण लीड घेतलेला आहे? माझ्या वार्डमध्ये जो माझा बूथ आहे त्या ठिकाणी जवळपास 900च्या वरती वोटिंग झाली होती आणि 900 पैकी 519 मतदान हे मान्य आमदार रविशेठ पाटील साहेब यांना भेटलेलं आहे आणि 200 मतांचा एका बूथवरती लीड आम्ही देऊन त्यांना विजयामध्ये खारीचा वाटा उचललेला आहे. धन्यवाद. हे होते नागोठा विभाग प्रमुख दिनेशजी खाक. व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद, राज वैशम पायन, माझा रायगड लाईव्ह, रायगड.